अगं ओरडू नको तर काय करू, इथे मला माझी पर्स सापडत नाहीये, चल पटकन शोधून दे. रेखाने देखील सासूची पर्स शोधायला सुरुवात केली, पण पर्स काही सापडत नव्हती. त्यामुळे शीलाताई रागात म्हणाल्या, सुनबाई तू माझी खोली साफ केलीस, मग त्यासोबत माझी पर्सही साफ केलीस का? हे ऐकून रेखाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, आई तुम्ही माझ्यावर चोरीचा आरोप करत आहात, मी का घेईन तुमची पर्स? सुनेचे बोलणे ऐकून शीलाताई खूपच भडकल्या. त्या म्हणाल्या, उगाच डोळ्यात पाणी आणू नकोस. तू रडलीस म्हणजे तू पर्स घेतली नाहीस असा त्याचा अर्थ होत नाही. तुझा भाऊ आत्ताच दिवाळीचा एवढा मोठा फराळ देऊन गेला. तुम्हा दोघा नवरा बायकोला कपडे, मला साडी, एवढा खर्च त्याने कसा केला? कुठून आणले त्यासाठी पैसे? पण मी म्हणते माझी पर्स गायब झालीच कशी? अगं त्यात 1-2 नाही तर 15,000 रुपये होते. मनीषाला दिवाळ सणाला पैसे द्यायचे होते म्हणून मी कालच बँकेतून पेन्शनचे पैसे काढून आणले होते आणि त्या पर्समध्येच ठेवले होते. रेखा आश्चर्यचकित होऊन सासूकडे पाहू लागली. तेव्हा ते म्हणाल्या, हे बघ ते काही मला माहिती नाही. मला माझी पर्स हवी आहे आणि त्यातील 15,000 रुपयेही हवे आहेत. हे ऐकताच रेखा रडत म्हणाली, आई माझ्या माहेरची माणसे गरीब आहेत पण चोर नाहीत. आणि मग रेखाने जे केले ते पाहून शीलाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. कथेत पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे देवा, काय हा घरभर पसारा पडलाय. दिवाळी तोंडावर आली आणि अजूनही घरातली साफसफाई झाली नाही. खरे तर महिनाभर आधी सफाई व्हायला हवी होती. कुठे आहे ही बया, मेली की काय? शीलाताई मोठ्याने बडबडत होत्या. तेवढ्यात त्यांचा मुलगा विकास त्याच्या खोलीतून डोळे चोळत बाहेर आला आणि म्हणाला, आई काय झाले, का ओरडत आहेस? आता तर सकाळचे फक्त 6:30 वाजलेत. शीलाताई चिडून म्हणाल्या, तुला वेळ दिसतोय आणि मला घरातला पसारा दिसतोय. आणि काय रे, तुझी बायको अजून झोपली आहे. ती उठणार कधी तिला ठाऊक नाही का? मला झोपेतून उठल्या उठल्या चहा लागतो. मी 6 वाजता उठले आहे, अजून मला चहा मिळाला नाही. आता ती उठणार कधी, मला केव्हा चहा देणार आणि केव्हा ही सफाई सुरू करणार कोणास ठाऊक? विकास म्हणाला, आई तू काळजी करू नकोस, दिवाळीपर्यंत सगळी साफसफाई होईल. शीलाताई नाक मुरडत म्हणाल्या, कशी होणार साफसफाई? तुझी बायको तर अजून अंथरुणात आहे. आणि हे काय, तू तिकडे स्वयंपाक खोलीत का जातोयस? विकास म्हणाला, आई तिची तब्येत ठीक नाही, त्यामुळे आज मीच तुझ्यासाठी चहा बनवतो. आज तू माझ्या हातचा चहा पिऊन बघ, मस्त आलं वेलची घालून बनवतो. शीलाताई भुवया उंचावून म्हणाल्या, काय म्हणालास? तू चहा बनवणार? अरे तू कधी स्वतःसाठी उठून 1 ग्लास पाणी तरी घेतलंय का? आला मोठा चहा बनवणारा. ती महाराणी आजारी पडली की लगेच तिच्या मागे पुढे फिरतोस. अरे आजारपणाचं नाटक करत आहे ती, कारण कामे टाळायची आहेत ना. शीलाताई मोठ्या आवाजात बोलत होत्या. विकास काहीही बोलला नाही. तो किचनमध्ये गेला, पण त्याच्या आईची बडबड काही थांबत नव्हती. थोड्या वेळाने त्याने आईसमोर चहाचा कप ठेवला आणि दुसरे 2 कप घेऊन त्याच्या खोलीकडे गेला. त्याला खोलीत जाताना पाहून शीलाताई म्हणाल्या, अरे वा, आज महाराणीला बेड टी. आता ती झाली मालकीण आणि आपण झालो तिचे नोकर. शीलाताईंच्या अशा बोलण्याने विकास म्हणाला, आई असं का बोलतेस? अगं ती रोज सकाळपासून रात्रीपर्यंत सगळी कामं करते. ती आजारी आहे म्हणून मी तिच्यासाठी 1 दिवस चहा बनवून दिला म्हणून असे बोलणार आहेस का? शीलाताई म्हणाल्या, अरे देवा, 1 दिवस का? रोज चहा बनवून दे तुझ्या राणीला, मला काय करायचं आहे? यावर विकास काहीही न बोलता आत निघून गेला. त्या दोघांचे बोलणे रेखाच्या कानावर पडल्यामुळे ती खूप दुःखी झाली होती. खोलीत गेल्यावर विकासने चहाचा ट्रे टेबलवर ठेवला आणि त्याने रेखाला आधार देत उठवून बसवले. इकडे बाहेर शीलाताईंची बडबड मात्र सुरूच होती. रेखाचे सासूच्या सगळ्या बोलण्याकडे लक्ष होते. ती थोडी त्रस्त होऊन विकासला म्हणाली, आता दिवाळीची साफसफाई कशी करायची विकास? मला तर खूप अशक्तपणा आला आहे. हे ऐकून विकास म्हणाला, अगं रेखा, इतकी काय घाई आहे? आधी तू बरी हो, मग करता येईल ना साफसफाई. रेखा म्हणाली,
तू बोलतोयस ते सगळं मला पटतंय, पण तुझ्या आईला कोण समजावणार? विकास म्हणाला, मी समजावतो तिला. तू फक्त व्यवस्थित बरी हो. त्यानंतर दोघांनी चहा घेतला. विकास आंघोळ करून स्वतःचा नाश्ता बनवू लागला. त्याने पोहे बनवून आईला दिले आणि स्वतःही नाश्ता करायला बसला. तेव्हा शीलाताई म्हणाल्या, अजून किती दिवस आराम करणार आहे तुझी बायको? विकास म्हणाला, आई ती बरी होताच स्वतःच कामाला लागेल. तोवर तू फक्त शांत बस. विकास नाश्ता करून ऑफिसला गेला, पण शीलाताईंची बडबड मात्र थांबत नव्हती. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, हा सकाळचा नाश्ता बनवून गेलाय खरा, पण माझ्या दुपारच्या जेवणाचे काय? तो ऑफिसमधून येईपर्यंत मी उपाशी बसायचं का? रेखाने सासूचे बोलणे ऐकले. ती उठली आणि तब्येत ठीक नसताना सुद्धा तिने स्वतःला सावरलं आणि दुपारचे जेवण आणि घराची साफसफाई करायला सुरुवात केली. सफाई करत असताना शीलाताईंची मैत्रीण मीनाताई तिथे आल्या. दोघी मैत्रिणी गप्पा मारत बसल्या. काही वेळाने शीलाताई रेखाला म्हणाल्या, अगं रेखा, 5-10 मिनिटे तुझे काम बाजूला ठेव. आधी 2 कप चहा बनव. रेखाची तब्येत बरी नसताना ती घर काम करत होती. रेखा मनात म्हणाली, सासूबाईंना 2 कप चहा बनवता येत नाही का? ती काहीही न बोलता चहा बनवायला लागली, पण अचानक तिला थोडं गरगरलं आणि तिच्या हातून कप पडून फुटला. इतक्यात सासूबाई स्वयंपाकघरात येत म्हणाल्या, तुझ्या माहेरून हे कप आणले होते का म्हणून फोडलेस? आता याचं नुकसान कोण भरून काढणार? हे ऐकून रेखाच्या डोळ्यात पाणी आले. ती शांतपणे खाली वाकून तुटलेल्या कपाचे तुकडे गोळा करू लागली. तेवढ्यात बाहेरून मीनाताईंचा आवाज आला, अगं शीला, मला चहा नको, उशीर होतोय, मी जाते. मीनाताईंचे बोलणे ऐकून त्या रेखावर ओरडत म्हणाल्या, अगं आता माझ्याकडे काय बघत उभी आहेस? पटकन चहा बनव, नाहीतर माझी मैत्रीण निघून जाईल आणि जर ती चहा न पिता गेली तर मग बघतेच मी तुझ्याकडे. असे बोलून त्या बाहेर निघून गेल्या. शीलाताई बाहेर गेल्यावर मीनाताई म्हणाल्या, शीला, अगं इतक्या मोठ्याने का ओरडत होतीस रेखावर? शेवटी तीही एक माणूसच आहे ना. ती काम करत होती तर तिला का सांगतेस चहा बनवायला? शीलाताई हळू आवाजात म्हणाल्या, अगं असं नाही बोलले तर ती माझ्या डोक्यावर बसेल, म्हणून थोडा कडकपणा दाखवावा लागतो. चहा घेऊन येणाऱ्या रेखाने हे सगळं ऐकलं आणि ती थक्क झाली. तिच्या मनात विचार आला, सासूबाईंच्या मनात माझ्याबद्दल असे विचार आहेत. रेखा चहा घेऊन बाहेर आली. तिने पाहिलं की शीलाताई आपल्या मैत्रिणीसोबत हसत हसत गप्पा मारत बसल्या होत्या. ती चहा घेऊन गेली तेव्हा शीलाताईंनी चिडून म्हटलं, अशी काय बघतेस आता? ठेवतो चहाचा ट्रे खाली. रेखाने दोघींच्या पुढे कप ठेवले आणि स्वयंपाकघरात परत गेली. स्वयंपाक खोलीत येऊन रेखाने स्वतःला सावरले आणि ती पुन्हा तिच्या कामाला लागली. सर्व कामे झाल्यानंतर रेखा थोडा वेळ आराम करावा म्हणून तिच्या खोलीत गेली. तेवढ्यात शीलाताई पुन्हा बडबड करत बेडरूममध्ये आल्या आणि म्हणाल्या, काय ग, जरा उठून 4 कामे केली की अजून आराम करायला लागलीस? अजून बरीच कामे बाकी आहेत. मला 2 दिवसात सगळं घर स्वच्छ पाहिजे. रेखा थकलेल्या आवाजात म्हणाली, हो आई, मी उद्या सगळं करेन. तुझा भाऊ कधी येणार आहे? बहिणीला दिवाळीला फराळ भेटवस्तू द्यायचे असतात, हे विसरला का? रेखा म्हणाली, आई, माझा भाऊ 1-2 दिवसात येईल. शीलाताई म्हणाल्या, त्याला सांग, यावेळी दिवाळीला जे काही देईल ते आपल्या राहणीमानाचा विचार करून द्या. आणि हो, फराळ देखील चांगल्या क्वालिटीचा द्यायला सांग. आम्ही काही भिकारी नाही. रेखा सासूच्या अशा बोलण्याने चकित झाली, पण ती काहीही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रेखा तिची बाकीची कामे करू लागली. तेवढ्यात तिथे तिच्या सासूबाई आल्या आणि म्हणाल्या, काय ग, चहा तर दिलास, पण आज नाश्त्याला काय बनवणार आहेस? रेखा म्हणाली, आई, आज नाश्ता बाहेरून मागवू का? नाहीतर माझीही कामे अशीच राहतील. अशी कशी कामं राहतील बरं? ते काही नाही. तू नाश्ता बनवून तुझी जी काही कामं असतील ती कर. तुला ठाऊक आहे ना, बाहेरचं खाल्ल्यावर माझं पोट बिघडतं. आज रेखाला सासूचा खूप राग येत होता. ती म्हणाली, ठीक आहे, मग मी पटकन पोहे बनवते. शीलाताई म्हणाल्या, ए बाई, मी पोहे खाणार नाही बरं. तू असं कर, मला बटाट्याचे पराठे बनव. जा, पटकन बटाटे उकडून घे. मग काय? रेखा सफाईचं काम सोडून स्वयंपाक खोलीत गेली. तिने कुकरला बटाटे उकडायला ठेवले. विकास उठला आणि म्हणाला, अगं रेखा, आधी व्यवस्थित नीट तर हो, मग कामे कर. एवढं का ओढून ताणून करतेस?
शिलाताई लगेच चिडून म्हणाल्या, आमच्या वेळेला आम्ही दिवाळीची सफाई महिनाभर आधी सुरू करत होतो आणि सगळं एकट्याने करत होतो. इकडे तर थोडं काम सुरू केलं की नाश्ता बाहेरून मागवायचा विचार मनात येतो. आता रेखाचा संयम सुटला. ती रागाने बाहेर येऊन म्हणाली, आई, आता मी नाश्ता घरातच बनवतेय ना, मग पुन्हा पुन्हा मला का बोलून दाखवता? मी देखील एकटीच सगळी सफाई करते आणि अधूनमधून तुम्ही सांगितलेली इतर कामंही करते. कालही तुमची मैत्रीण आली म्हणून फक्त 1 कप चहा बनवण्यासाठी मला माझ्या हातातले काम थांबवावे लागले. तुम्ही स्वतःही चहा बनवून पिऊ शकला असतात ना. हे ऐकून शिलाताईंच्या रागाचा पारा चढला. त्या म्हणाल्या, 1 कप चहासाठी एवढे बोलून दाखवायची गरज नाही. मला तर आता इथे राहायला नको वाटते. मी जाते माझ्या मुलीकडे. असे बोलून शिलाताई उठल्या आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, विकास, मी माझ्या मुलीकडे चालली आहे. हे ऐकून विकास आणि रेखा दोघेही गप्प राहिले, कारण शिलाताई घरात काही कुरबुर झाली की आपल्या मुलीच्या म्हणजे मनीषाच्या घरी जायच्या, जी थोड्याच अंतरावर राहत होती. शिलाताई गेल्यावर रेखाने रागात विकासला विचारलं, विकास, सणासुदीच्या दिवशी आईंचं असं ताईंच्या घरी जाणं बरं वाटतं का? लोक काय म्हणतील? सासू घर सोडून गेली कारण सून तिला खायला देत नाही. विकास शांतपणे म्हणाला, रेखा, तुला काही काळजी करायची गरज नाही. आई नेहमीच असं करते आणि हे मनीषा ताईलाही माहिती आहे. तू नको विचार करू. तिचा राग शांत झाला की ती येईल परत. चल, मी निघतो. तू काहीतरी खाऊन औषधं घे. टिफिन वगैरे देऊ नकोस. मी ऑफिसमध्येच काहीतरी खाईन. रेखाच्या तब्येतीचा विचार करून विकास नाश्ता न करता ऑफिसला निघून गेला. विकासला बाहेर सोडून रेखा आत आली. इतक्यात डोअरबेल वाजली. तिला वाटलं सासूबाई एवढ्या लवकर परत आल्यासुद्धा. पण दरवाजा उघडल्यावर ती थक्क झाली, कारण समोर तिचा भाऊ अमित उभा होता. त्याच्या हातात 2 पिशव्या होत्या. त्याच्या हातातील पिशवी घेत रेखा म्हणाली, अरे अमित, येण्याआधी 1 फोन तरी केला असतास ना. अचानक कसा आलास? अमित हसत म्हणाला, ताई, मी सांगितलं होतं ना की 1-2 दिवसात येईन, आणि तसंही मला अचानक येऊन तुला सरप्राईज द्यायचे होते. मग फोन कशाला करायचा? आणि मी तर दरवर्षी येतोच ना. भाऊच्या बोलण्यावर रेखा काही बोलली नाही, पण तिच्या मनात भीती होती. आता जर सासूबाई आल्या तर म्हणतील, मी घरात नसताना भावाला बोलावून घेतलेस. रेखाने अमितला बसायला सांगितले आणि चहा बनवला. चहा नाश्ता करून अमितनं रेखाच्या हातात दिवाळी भेट आणि फराळ दिला. रेखा सतत घड्याळाकडे बघत होती. तिला भीती वाटत होती की सासू आली तर भावासमोर अपमानास्पद बोलेल. थोड्या वेळाने अमित जायला निघाला आणि रेखाने उसासा सोडला. पण जशी ती त्याला बाहेर सोडायला गेली तर समोर तिला सासूबाई दिसल्या. अमितला पाहून शिलाताई म्हणाल्या, मी घराबाहेर गेले की लगेच हा आला का? आणि आता मी आले तर निघाला देखील. अमितने शिलाताईंना वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, आई, मी तर दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलो होतो आणि मी लगेच निघालोय, कारण मला पुढे अजून दुसऱ्या बहिणीकडेही जायचं आहे. ताईकडे सगळं सामान दिलं आहे. आता मी निघतो. इतकं बोलून अमित निघून गेला. शिलाताई हसून म्हणाल्या, सामान म्हणतोय, जणू काही खूप मोठं काहीतरी देऊन गेला. नेहमीप्रमाणे 1 मिठाईचा बॉक्स घेऊन आला असेल. पण आत आल्यावर जेव्हा त्यांनी टेबलवर असलेले फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तू पाहिल्या तेव्हा त्या थक्क झाल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, हे सगळं तुझ्या भावाने आणले आहे? रेखा म्हणाली, हो आई. तिने सासूला दिवाळी भेट म्हणून दिलेल्या भेटवस्तू काढून दाखवत म्हणाली, आई, ही तुमच्यासाठी साडी आणि हा माझ्यासाठी सलवार सूट. ह्यांचे कपडेही आहेत आणि 2 मिठाईचे डबे आणि 2100 रुपये सुद्धा भेट म्हणून दिले आहेत. हे ऐकून शिलाताईंचे डोळे विस्फारले. त्या म्हणाल्या, अगं, इतकी महाग साडी? तुमच्या घरच्यांना लॉटरी लागली की काय? रेखा हसत म्हणाली, आई, माझ्या दादाला चांगल्या पगाराची नोकरी लागली आहे, त्यामुळे आता कुठे घरची परिस्थिती सुधारली आहे. शिलाताई पटकन म्हणाल्या, अगं बाई, मॅनेजर झाला की काय तुझा भाऊ? असा किती मोठा पगार आहे त्याला, म्हणून एवढं सगळं घेऊन आलाय. अचानक त्यांना काहीतरी आठवलं आणि त्या त्यांच्या खोलीत गेल्या आणि मोठ्याने म्हणाल्या, अरे देवा, इथे ठेवलेली माझी पर्स कुठे गेली? असे बोलून त्या पर्स शोधायला लागल्या. त्यांनी
गादीखाली, उशीखाली सगळीकडे पाहिले, पण पर्स काही सापडत नव्हती. त्या घाबरून रेखाला मोठ्याने आवाज देऊ लागल्या, रेखा, लवकर इकडे ये. रेखाही धावत आली. काय झालं आई? एवढं का ओरडत आहात? शीलाताई संतापून म्हणाल्या, अगं ओरडू नको तर काय करू? इथे ठेवलेली माझी पर्स गायब झाली आहे. पटकन शोधून दे. रेखाही शोधायला लागली, पण पर्स काही सापडली नाही. शीलाताई रागाने म्हणाल्या, सुनबाई, तू माझी खोली साफ केलीस ना? त्यासोबत माझी पर्सही साफ केलीस का? हे ऐकून रेखाच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, आई, तुम्ही माझ्यावर चोरीचा आरोप करताय? शीलाताई भडकल्या. नाहीतर काय, तुझा भाऊ इतकं सामान देऊन गेला आणि माझी पर्स गायब झाली. कालच मी बँकेतून पेन्शनचे 15,000 रुपये काढले होते मनीषाला देण्यासाठी. नक्की तुझ्या भावाने चोरले असतील ते पैसे आणि त्याच पैशातून हे सामान आणले असेल त्याने. हे ऐकताच रेखाला खूप राग आला. ती संतापून म्हणाली, आई, माझ्या माहेरचे गरीब असतील पण चोर नाही. 2 वर्ष झाली मला ह्या घरात येऊन, पण मी कधी तुम्हाला न विचारता कोणत्याही वस्तूला हात लावलेला नाही. शीलाताई म्हणाल्या, जरा तुझी जीभ आवर आणि तुझ्या भावाला सांग माझे पैसे परत करायला, नाही तर. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. रेखाने डोळे पुसले आणि दरवाजा उघडला तर दारात तिची नणंद मनीषा उभी होती. पाठीमागून शीलाताईही आल्या. मनीषा आत येत आईकडे पाहत म्हणाली, अगं आई, पैशांनी भरलेली पर्स माझ्या घरी का विसरून आलीस? आणि एवढे पैसे घेऊन कोण फिरतं का? हे ऐकून शीलाताईंचा चेहरा बघण्यासारखा झाला. रेखा सासूकडे संतापाने पाहू लागली. ती रागाने म्हणाली, आता बोला आई, आता तर तुमचा आरोप खोटा ठरला ना? आता मी तुमचं काय करावं? जेवढ्या गोष्टी तुम्ही मला सुनावल्या त्या सगळ्यांचा बदला मी कसा घेऊ? शीलाताईंच्या तोंडातून शब्दच फुटेना, कारण त्या आता खोट्या पडल्या होत्या. रेखाचा चेहरा संतापाने लाल झाला होता. ती म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली माझ्या भावावर आणि माझ्यावर चोरीचा आरोप करण्याची? माझा भाऊ जे काही देऊन गेला आहे ते त्याच्या कष्टाच्या कमाईतून दिले आहे. तुम्ही तुमच्या मुलीला दर महिन्याला पेन्शनचे पैसे देता. आजही तेच पैसे द्यायला गेला होतात आणि इथे आमच्यावर चोरीचा आरोप करत आहात. रेखाचे बोलणे ऐकून मनीषा पण थबकून उभी राहिली. तितक्यात विकास घरात आला. तो म्हणाला, हे काय चाललंय रेखा? किती मोठ्याने बोलत आहेस? तेव्हा रेखाने त्याला सगळी हकीकत सांगितली. ती रडत पुन्हा एकदा म्हणाली, सासूबाई, माझे माहेरचे गरीब असले तरी आमच्या कणाकणात स्वाभिमान भरलेला आहे. आम्ही कधी कोणाच्या वस्तूवर डोळा ठेवला नाही, पैशांवर तर नाहीच नाही. आणि ज्या घरात सुनेला चोर ठरवलं जातं त्या घरात राहण्याची माझी अजिबात इच्छा नाही. हे ऐकताच शीलाताईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आता त्यांना स्वतःची चूक कळू लागली होती. पण रेखा आता घर सोडून जाण्याची तयारी करत होती. तेव्हा विकास म्हणाला, रेखा, तुला कोणासाठीही हे घर सोडण्याची गरज नाही. जर आईला तू चोर वाटतेस तर ती आपल्या मुलीच्या घरी जाऊन राहील. आणि तसेही आई अर्ध्याहून जास्त पेन्शन मनीषाताईलाच देते. विकासच्या या शब्दांनी मनीषाने शरमेने खाली मान घातली. तिला वाटलं होतं की आई तिला दर महिन्याला पैसे देते हे दादा वहिनीला ठाऊक नाही, पण विकास आणि रेखा दोघांनाही सगळं काही ठाऊक होतं. विकासच्या बोलण्याने आता शीलाताई शांत झाल्या आणि दोघांकडे पुन्हा पुन्हा माफी मागू लागल्या. विकास आणि रेखा काहीही न बोलता खोलीत निघून गेले. काही वेळाने मनीषा देखील तिच्या घरी निघून गेली आणि शीलाताई मात्र आपल्या चुकीवर पश्चाताप करत एकट्या बसून राहिल्या. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.